सर नमस्कार. नमस्कार सर. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझ्या वडिलाचं नाव बाळासाहेब किसनराव माळी. तुमचं नाव सांगा. माझं नाव सूरज माळी. सूरज माळी. सूरज बाळासाहेब माळी. आज गाव गाव गातेगाव, तालुका जिल्हा तालुका लातूर, जिल्हा लातूर. आज तारीख आहे 2 डिसेंबर. 2 डिसेंबर 2024. या दिवशी आपण आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये होतो. बरोबर आहे. या तुरीला तुम्ही आपल्या ग्रीन प्लॅन्ट कंपनी सेंद्रिय खत वापरला. हो. काय काय फरक वाटला जरा सांगा बरं. या ग्रीन प्लॅन्टची औषधं ब्लूम, नायट्रोकिंग आणि एफसी पावडर वापरल्यामुळे तुरीच्या जे शेंगा आहेत ते फुगवण्यासाठी जरा फायदा झाला. हां आणि मेन म्हणजे ज्या ठिकाणी फुलं होते हां त्या ठिकाणी फवारल्यामुळे त्या फुलाच्या ठिकाणी शेंगा यायला सुरुवात झाली आहे. हां 1.5 महिन्यामध्ये आम्ही ग्रीन प्लॅन्टचे 3दा फवारणी केली आहे औषधं घेऊन. हां. तर आता तुरीमध्ये फरक वाटत आहे. फरक काय काय वाटतं जरा सांगा बरं. जरा बारका बघितलो बाया मग 4 दाण्याचे आहेत, 5 दाण्याचे आहेत, 3 दाण्याचे आहेत, शेंगाच्या 3 दाण्याच्या पासून पुढे. शेंगाच्या क्वांटिटी मध्ये वाढ दिसत आहे. फुगण्याची पहिली शेंग जी आहे ती मोठी मोठी झाली. मोठी. हां आणि जी शेंग आहे, शेंगामध्ये जे बी आहे हां ते फुगलं आहे. हां. आणि फवारल्यामुळे जे ठिकाणी फुलं होते त्या ठिकाणी शेंग यायला सुरुवात झाली आहे. शेंगायला सुरुवात झाली आहे. Yes. म्हणजे खत वापरून तुम्ही समाधानी आहेत. हो. आपलं टोटल क्षेत्र किती आहे? टोटल आपलं क्षेत्र म्हणलं तरी 12-13 एकर क्षेत्र आहे आपलं. बरं बरं. आता कशा कशाला वापरले नेमकं सांगणार का फरक? प्लॅनेट आपण सोयाबीन, हरभरा, तूर हां या पिकाला वापरतो. आणि कांद्याला सुद्धा आपण घेतो. बरं. मग आता हे वापरल्यामुळे सांगणार का बरं. भैया तुम्ही सांगा बरं जरा. आता सकाळपासून तुम्ही तुरीची प्लॉट बघू लागलो. काय काय वाटतं जरा सांगा बरं. सांगा सांगा तुम्ही सांगा उडीचं. शेगाची फुगवण क्षमता भरपूर आहे याच्यात. हां आणि त्याच्यात 4-5 सोले भरतात. हां त्याच्यामुळे ही फायदा जास्त आहे. हां आणि ते 4-5 सोले 2 सोले प्रत्येक शेंगात वाढल्यामुळं त्याचं उत्पन्न जास्त होते. हां. तर प्रत्येक शेतकऱ्याने ही फवारणी घ्यावी असा माझा अनुभव आहे. बरं बरं बरं. मग माळी साहेब तुम्ही खत वापरून समाधानी आहेत का? हो, समाधानी आहे मी ग्रीन प्लॅन्टची औषधं आज वापरून. नाही ते 3 वर्षांना वापरले. आणि 3-4 वर्ष झाले. हां 4 ते 5 वर्ष आणि खतं झालं. सगळं वापरले. हम्म. DAP पासून हां. ST पासून DAP ह्याला सगळं वापरलेलं आहे. म्हणजे खत वापरून तुम्ही समाधानी आहेत. हो. ग्रीन आता प्लॅनेटचं सांगायचं जे तात्पर्य म्हणजे कसं 7 एकर मध्ये ह्यांना जवळजवळ 110 कट्टे 104-5 कट्टे सोयाबीन झाले. आणि ह्यांच्या चुलत्याला किंवा ह्यांच्या आजोबाला 11 एकर मध्ये 95 कट्टे सोयाबीन झाले. म्हणजे उत्पादन वाढलं. उत्पादन वाढलं. आता तुरीच्या उत्पन्नामध्ये वजनात सुद्धा फरक आहे सर. वजन सुद्धा फरक पडलाय. आता जवळजवळ आम्ही ह्यांचे 60 कट्टे ऐकले. हां तर कमीत कमी बघा 60 कट्ट्यामध्ये जवळजवळ 33 आणि 35 क्विंटल 35-45 क्विंटलचा माल झाला आहे. माल झाला बघा. आणि 40 कट्टे ह्यांचे सोयाबीन विकणे आहे. विकणे आहे. मग अशी येत आता भैया बी सांगत होते सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये किती फरक पडला तुम्हाला? हे आम्हाला बघा की 65 कट्ट्याला 5 टन 800 किलो झालं. बरं बरं. म्हणजे खत वापरून तुम्ही समाधानी आहो. हम्म. इतर शेतकरी वापरावं का? इतर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे खतं. बघा काळाची गरज आहे सर. काळाची गरज आहे. बघा सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे मिशन आहे विषमुक्तांना. आता मी काय सांगितलं तुम्हाला 95 म्हणजे 11 एकरमध्ये 95 कोटी हां आणि 7 एकरमध्ये 100च्या पुढे कोटी. हां त्याचं डिवायडेशन तुम्ही करा. बरं बरं. आणि रासायनिक खत आता हिरांतर सर हां पूर्ण गेले होते. हां हां पाणी पूर्ण लागलं होतं या शेताला. हां हां पूर्ण लावण्यात आहे. हां. पाण्यात निम्या रानापासून तर पुढं ढव होता. हां तूर सुद्धा गेली सर. हां 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 तूर पूर्ण पिवळी पडली होती. हां ह्या कोपऱ्यापासून जी पट्टा होता ह्या साईडला. फवारणी करता. हां हां सगळं पिवळे जर ही झाली ते दाट. हां आणि आपण त्याच्यात पहिल्या सुरू त्याला नायट्रोकिंग ग्रो ब्लूम हां आणि फुलं कळी फुलाच्या औषध एफसी पावडर एवढं दिल्यावर जे पिवळं पडलेलं होतं ते पूर्ण हिरवं झालं. आणि त्याला सुद्धा आता थोड्या प्रमाण कमी आहे. झाड फुटवा झालं नाही. प्रमाण तरी कमी आहे, पण शेंगा बी जास्त अजून आहे. 2 आठवड्यामध्ये फरक दिसेल हां. याचा. बरं म्हणजे तुम्ही खत वापरून समाधानी आहेत. हो. इतर शेतकऱ्यांना वापरावं का? 100% वापरा. बघा सगळ्यात महत्त्वाचं आपलं जे मिशन आहे विषमुक्त अन्न रसायनमुक्त शेती त्याचबरोबर मिशन काळ्या वाचवायला सहभागी झाला. धन्यवाद. नमस्कार.